नमस्कार, मी राजश्री. आपल्या इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजची लेटेस्ट बातमी. महाराष्ट्रात कापसाला काय भाव मिळतोय? भाव वाढ होणार की नाही? कापूस हे महाराष्ट्रात उत्पादित केले जाणारे एक महत्त्वाचे पीक आहे. या पिकाची संपूर्ण राज्यभर शेती केली जाते. प्रामुख्याने मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश या 3 विभागात कापसाची लागवड पाहायला मिळते. कापसाला पांढरे सोने म्हणून ओळखतात, पण गेल्या 2 हंगामापासून कापसाचे पीक शेतकऱ्यांसाठी डोईजड ठरू लागले आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे कापसाची एकेरी उत्पादकता कमी झाली आहे आणि दुसरे म्हणजे कापसाला अपेक्षित असा भाव मिळत नाहीये. सध्या बाजारात कापसाचे बाजारभाव हमी भावाच्या आसपास पाहायला मिळत आहेत. यंदा कमी पावसामुळे कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. अशा परिस्थितीत कापसाला चांगला भाव मिळणे आवश्यक आहे. कापसाचे कमी उत्पादन झाले असल्याने बाजारभाव चांगला मिळाला तरच कापसाचे पीक शेतकऱ्यांना परवडणार आहे. अन्यथा कापूस उत्पादक यंदा कर्जबाजारी होतील असे बोलले जात आहे. सध्या स्थितीला मात्र कापसाचे बाजारभाव दबावात आहे. कापसाला किमान 8 ते 10 हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा भाव मिळाला पाहिजे अशी भोळीभाबडी आशा शेतकऱ्यांची आहे. प्रत्यक्षात मात्र कापसाचे बाजारभाव 7,000 रुपये प्रति क्विंटल ते 7,200 रुपये प्रति क्विंटलच्या आसपासच पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत सध्या बाजारात मिळत असलेल्या दरात कापूस पीक कसे परवडणार हाच सवाल शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. दरम्यान आज आपण 25 डिसेंबर 2023 रोजी राज्यातील बाजारात कापसाला काय भाव मिळाला आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती या APMCमध्ये कापसाला किमान 7,000, कमाल 7,050 आणि सरासरी 7,020 एवढा भाव मिळाला आहे. काटोल कृषी उत्पन्न बाजार समिती या मार्केटमध्ये कापसाला किमान 6,500, कमाल 6,850 आणि सरासरी 6,650 एवढा भाव मिळाला आहे. पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती या बाजारात कापसाला किमान 6,500 रुपये, कमाल 7,200 आणि सरासरी 6,950 एवढा भाव मिळाला आहे. संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती या मार्केटमध्ये आज कापसाला किमान 5,500 रुपये, कमाल 7,000 रुपये आणि 6,250 रुपये प्रति क्विंटल असा सरासरी दर मिळाला आहे. आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.